नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. पीक विम्याविषयी एक महत्त्वाची अपडेट पुढे येते. खरीप 2025 मधील पिकांची पीक विमा भरपाई आपल्या शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यातच मिळणार आहे. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 17,500 रुपये एवढी भरपाई मिळणार आहे का? कोणत्या पिकांची भरपाई जानेवारीतच मिळणार आहे, कोणत्या पिकांची भरपाई उशिरा मिळणार आहे, या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण जानेवारी महिन्यात नेमक्या कोणत्या पिकांची पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आधी बघूयात. तर जानेवारी महिन्यात त्याच पिकांची भरपाई जमा होणार आहे ज्या पिकांची पिकापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. तसंच तांत्रिक उत्पादकतेची माहिती देखील पुढे आली आहे. आता ही सगळी माहिती आपल्या राज्य सरकारनं, आपल्या राज्याच्या कृषी विभागानं केंद्र सरकारकडे पाठवली आहे. आता केंद्र सरकार आलेली ही सगळी माहिती आपल्या पोर्टलवर अपलोड करेल आणि त्यानुसार जे काही देय रक्कम असेल, जी काही भरपाई असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. मग नेमकं कोणत्या पिकांची माहिती आतापर्यंत केंद्राकडे गेली आहे? तर यामध्ये आपलं सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी खरीप पिकांची ही यादी केंद्राकडे गेली आहे, माहिती केंद्राकडे गेली आहे आणि जानेवारी महिन्यात याच पिकांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मग आपली दोन महत्त्वाची पिकं राहतात, ते म्हणजे कापूस आणि तूर. मग या कापूस आणि तुरीचा नेमका विमा कधी मिळणार हा देखील प्रश्न आता आपल्या सगळ्यांना पडलाच असेल. तरी त्याचं झालं असं की कापूस आणि तूर ही जास्त कालावधीची पिकं आहेत. म्हणजेच कापसाची वेचणी मुख्यतः आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपासून सुरू झालेली दिसून येते. तर तूर काढणी हे जानेवारीच्या शेवटी सुरू होते. त्यामुळे त्याचे जे काही पीक कापणी प्रयोग असतात ते प्रयोग उशिराच होतात. कापसाचे पीक कापणी प्रयोग आता अंतिम टप्प्यात आलेत, अनेक ठिकाणी प्रयोग झालेत, परंतु तुरीचे प्रयोग आत्ता कुठं सुरू झालेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोन्ही पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे कापूस आणि तुरीच्या पीक कापणी प्रयोगाची जी माहिती आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याकडे येईल. त्यानंतर ही सगळी माहिती संकलित करून ती केंद्राकडे देण्यासाठी कदाचित मार्च आणि एप्रिल महिना उजाडू शकतो आणि याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा होऊ शकते. थोडक्यात काय, तर आपल्या कापूस आणि तुरीचा पीक विमा आपल्याला मार्च किंवा एप्रिलमध्ये मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला आणखीन 2-3 महिने वाट पाहावी लागणार आहे. परंतु आपली जी इतर पिकं आहेत, विशेषतः आपलं जे सोयाबीन आहे, सोयाबीनचा पीक विमा जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठीची प्रक्रिया आता पूर्ण केली जाते. आता दरवर्षी आपण अनुभव घेत असतो की पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई काढलेली असते, म्हणजे पीक विमा भरपाईची रक्कम काढलेली असते. पीक विमा कंपन्या द्यायला तयार असतात, परंतु एकीकडं राज्य सरकारनं आपला विम्याचा हप्ता न दिल्यामुळं मागील अनेक वर्षी विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यामध्ये विलंब होत होता. पण यंदा तसं होण्याचे काही कारण नाही आहे, कारण राज्य सरकारकडे आधीच निधी उपलब्ध असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे. म्हणजे जसं केंद्र सरकारच्या पोर्टलवरती सगळी माहिती अपलोड होईल, जसं पीक विमा कंपन्यांकडून हप्त्याची मागणी होईल तसं लगेच ही रक्कम पीक विमा कंपन्यांना देण्यात येईल. म्हणजेच यंदा राज्याचा हप्ता अडला म्हणून पीक विम्याची भरपाई अडणार नाही किंवा त्यासाठी विलंब होणार नाही असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आपल्या सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी तसंच मका आणि इतर पिकांची जी विमा भरपाई आहे ते मिळण्यामध्ये किंवा जमा होण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की दरवर्षी आपण एक अनुभव घेत असतो, तो म्हणजे पीक विमा कंपन्या काही जिल्ह्यांमध्ये विमा भरपाई नाकारतात. म्हणजे पीक विमा कंपन्या जे काही पंचनामे झाले असतील किंवा यंदा जे काही पीक कापणी प्रयोग झाले असतील त्याच्यावर ते आक्षेप घेतात आणि आलेली पीक विमा भरपाई देण्यास नकार देत असतात. पीक विमा कंपन्या अपिलामध्ये जातात. सुरुवातीला हे अपील विभागीय पातळीवर केलं जातं, त्यानंतर ते राज्य पातळीवर येतं आणि इथेही तोडगा निघाला नाही तर केंद्रीय पातळीवर त्यावर तोडगा काढला जातो. मग यंदा असं काय झालं काय, तर यंदा धाराशिव जिल्ह्यामध्ये झाल्याचं सांगितलं जातं. धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही पीक कापणी प्रयोग झाले ते प्रयोग चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असा दावा विमा कंपनीने केला आहे. म्हणजेच तांत्रिक उत्पादन हे पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनापेक्षा खूपच जास्त आहे. या दोन्ही उत्पादनामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी या पीक कापणी प्रयोगानुसार विमा भरपाई देण्यास नकार दिला आहे आणि विमा कंपनी ही अपिलामध्ये गेली आहे. आता कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या अपिलावर केंद्रामध्येच म्हणजे केंद्रीय पातळीवरच तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच शेवटी हे प्रकरण केंद्रीय पातळीवर जाणार आहे आणि कदाचित धाराशिव जिल्ह्यामधला हा तिढा जर समजा जानेवारी महिन्यात सुटला नाही तर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खरीपातील या पीक विमा भरपाईसाठी आणखी काही वाट पाहावी लागू शकते. जर वेळेत हा तिढा सुटला तर जानेवारी महिन्यातच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची भरपाई मिळेल. आता आपला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट 17,500 रुपये एवढी पीक विमा भरपाई यंदा मिळणार आहे. मग एवढी भरपाई खरंच मिळणार आहे का, तर याची अजिबात शक्यता दिसत नाही. ही शक्यता यामुळे दिसत नाही कारण सध्या जे काही पीक कापणी प्रयोग झाले आणि त्यातून जे काही उत्पादकता आली आहे ती उत्पादकता ही चांगली आलेली आहे. म्हणजे जर समजा उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी दाखवली असती किंवा पीक कापणी प्रयोगातून उत्पादकता कमी आली असती, तांत्रिक उत्पादकता कमी आली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली असती. परंतु पीक कापणी प्रयोगातून जे काही सरासरी उत्पादकता आली ते जर आपण आकडे बघितले आणि एकंदरीत हिशोब लावला
तर सगळ्या शेतकऱ्यांना 7,500 रुपये एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही आहे. आता आपल्यापैकी काही जण म्हणतील की आमचं नुकसान 50% झालं, 70% झालं, 90% झालं, काही जण आमचं 100% पीक गेलं. हे खरं आहे, अनेक भागात असं झालं देखील. परंतु यंदा जी पीक विमा योजना राबवली जाते, या योजनेमध्ये वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जात नाही. तर मंडळ पातळीवर पीक कापणी प्रयोगातून जेवढी नुकसान भरपाई येईल किंवा जेवढं उत्पादकता कमी येईल त्यानुसार आपल्याला भरपाई मिळणार आहे. म्हणजेच मंडळ पातळीवर पिकांचं नुकसान किती झालं हे ठरवणार आहे. वैयक्तिक पातळीवर हे ठरवलं जाणार नाही, वैयक्तिक पंचनामे होणार नाही. त्यामुळंच मंडळ पातळीवर जर समजा तेवढं उत्पादकता कमी आली, पिकाचं नुकसान दाखवलं तरच शेतकऱ्यांना 17,500 रुपये मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत जवळपास सर्वच मंडळांमुळे उत्पादकता जे पुढं आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना एवढी पीक विमा भरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता ज्यांचं क्षेत्र जास्त असेल त्यानुसार त्यांना मिळेल, परंतु हेक्टरी जे काही 17,500 रुपये मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते हे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे किंवा मिळणार नाही, असं आता पीक विमा योजनेतील जे जाणकार आहेत किंवा जे अभ्यासक आहेत ते देखील सांगू लागले आहेत. एकंदरीतच आपल्या महत्त्वाच्या सोयाबीन, मका, त्यानंतर मूग, उडीद, बाजरी, त्यासोबतच इतर पिकांचे जे काही पीक विमा भरपाई येते जानेवारीत मिळणार आहे. परंतु आपलं कापूस आणि तूर या पिकांच्या विमा भरपाईसाठी आपल्याला एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागू शकते. आता पीक विम्याविषयी जे काही पुढं घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.